आम्ही निघत आहे आता काकाच्या घरून आणि हा घेतला काकांच्या घराचा लास्ट व्हिडिओ आणि खूप छान असं घर बांधलं काकांनी. मला तर खूप आवडलं. आम्ही पण पुढे भविष्यात असंच बांधण्याचा प्रयत्न करू. आता वाजले सकाळचे 8:30 आणि आम्ही निघालो आहे मोचेमाडला. तर तिकडे जाऊन तो स्पॉट पाहणार आहे मोचेमाडचा. आणि इकडे आहे श्रेयांचे बाबा ॲज अ रोबोट आणि श्रेयांचे आहे ॲज अ झोंबी अँड आय एम ॲज अ मॉमी. सो बाय, लेट्स गो. वाव, हे आहे मातोंड गाव आणि तिथलं तुम्ही घनदाट मस्त आंब्याची झाडं, नारळाचे माडं बघू शकता. इथे भरपूर झाडं आणि आंब्याची झाडाची हे आहे बाग शेती. हे काजूचं शेत आहे पूर्ण. ही काजूची शेती आहे. आम्ही काकांच्या घरून निघालो तर खूप छान मजा आली त्यांच्याकडे. आम्ही खूप एन्जॉय केला काल त्यांच्यासोबत. सो चला आज मस्त आता आम्हाला तिकडच्या तिकडेच घरी पण जायचं आहे. सो आज आम्ही 3 जण निघालेलो आहे. तुम्हाला मी नाही का आंब्याची शेती दाखवते इकडली आणि जेवढं होईल पॉसिबल मातोंडचं. खूप छान गाव आहे असं निवांत शांत. इकडे आहे तर एक घर इकडे आहे, त्यानंतर एक घर त्या तिकडे पलीकडे आहे, एक घर डायरेक्ट इकडे आलेलं. तर असे लांब लांब अंतरावर घरं असतात. इकडे एक घर इथे आहे. इकडे बघा किती सुंदर नजारा दिसत आहे नारळाच्या झाडाचा. खूप सुंदर परिसर वाटत आहे. नारळाचं वाटत आहे बघतच राहा. नारळाच्या झाडांची प्लस आंब्याच्या भरपूर सुंदर रोड आहे हा. इकडे बघा किती चौभोवताली अशी मस्त सुंदर झाडं आहे, हिरवी हिरवे गार. आणि असे पहाडावर जे एवढे सारे घनदाट झाडं दिसत आहे ना ते खूपच सुंदर वाटत आहे. दृश्य बघून खूप मनाला शांत वाटते असं बघितल्यावर. वाव, काय भारी सीन दिसत आहे इथे. Water. In 275 meters, turn left onto Road 67. रस्ते खूप अरुंद असतात आणि हे जे आमची गाडी आहे ते खरंच फायदेशीर ठरली. त्याच्यामध्ये नेव्हिगेशन सिस्टीम आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे. कुठे पण गेला तरी नेव्हिगेशन ऑन केलं की चला निघा. आहे आंब्याची बाग. इकडे इकडून सगळे आंब्याच्या बागा लागलेल्या आहे, पूर्ण आंब्याच्या बागा. आणि आंबे तुम्हाला एवढे भरपूर लागलेले आहे. इकडे सगळे हापूस आंबे आहे. हे काजूचं आहे, हे काजूची बाग आहे पूर्ण. याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या बागा आहे इकडे. आलो आम्ही एका प्राचीन मंदिरात. कशाचं मंदिर आहे हो हे? रवळनाथाचं आहे. हा, जुनं मंदिर आहे. पहिलीची मंदिरं असे होते, आता कन्स्ट्रक्शन वाली नवीन आहे ते वेगळी असतं. फुलं लागलेली आहे इकडे दोन्ही साईडनी. तर आम्ही आलो आहे आता मोचेमाड बीचवर. तर हा आहे मोचेमाडचा बीच. सुनसान बीच आहे, कोणीच नाही याच्यावर, फक्त आम्हीच आहे 3 जण. श्रेयांचे बाबा. आणि आता ऊन वाढायला लागली आहे थोडी आणि आम्ही आलो आहे मोचेमाड बीचवर. तर छान आहे बीच तसं एकंदरीत. खूप शांत असा बीच आहे. इथे कोणीच नाही आहे अजिबात. श्रेयांश, मी आणि श्रेयांचे बाबा आम्ही 3 जण आहे या बीचवर, अदरवाईज कोणीच नाही. थोड्या वेळ बघू. आणि आता ऊन पण वाढायला लागली. आतापर्यंत अजिबात ढगाळ वातावरण होतं, अजिबात ऊन नव्हती आणि आता अचानक ऊन वाढायला लागली. नुकतंच बीचवर आली आणि ऊन वाढली. सो थोडा वेळ थांबूया, बघूया आणि परत निघूया. श्रेयांशनं मस्तपैकी डिझाईन काढणं सुरू केली आहे.
काय मस्त व्ह्यू आहे, छान व्ह्यू आहे. हे आहे हितेशराव. तिकडे काहीतरी आहे फोर्ट टाईप, बहुतेक बंगलो वगैरे ते तिथे. चुबाच्या इकडे श्रेणूने धमाल केली आहे. सगळं बीच साफ करून दिलेले आहे आणि कपडे पण एकदम घाणेरडे करून ठेवलेले आहे. बरं झालं त्याची डझनभर कपडे घेऊन आली आहे सोबत. आणि हितेश रावांचे डोळे खूप दुखत आहे उन्हामुळे. आणि समुद्र असा छान खवळलेला, खडून 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 पागल झालेला आहे. त्यानंतर ऊन चांगली संतापली आहे आणि आमचं खूप चांगलं डिहायड्रेशन करत आहे. सूर्य आमच्या डोक्यावर आहे. ये धूप प्लीज हटा दो मुझे और दिल.